विजन SP बॉयजचं दमदार आयोजन SP बॉयज ट्रॉफी 2026 आकाशामध्ये काळ्या ढगांची गर्दी, मैदानावरती प्रेक्षक उपस्थित आहेत. दर्दी आपण सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून केली गर्दी. मॅच क्रमांक 4 श्रीराम एन्जॉय आणि ऋतबी 11 बोलू त्याची मार्क होती पार्थ. आकाश अजय आघाडीचे फलंदाज. पहिल्या चेंडूवरती होक. आकाशात चेंडू 6 धावांनी करता षटकार. आकाश आलाय आणि चेंडू आकाशात नाही जाणार, चेंडू ढगात नाही जाणार तर कुठे जाणार आहे? निश्चित ढगात जाईल. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबा. अतिशय दर्जेदार फटका, खूप चांगलं टायमिंग. मार्क गोलंदाजी मार्कवरती षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत षटकाराने केलंय बॅट्समन आकाशने. ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू नाही थांबवू शकत. देख माके चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेगला. चेंडू सीमारेषा पार, कडकडीत चौकार. धावसंख्या 10. आकाश महत्वाची इनिंग, तो 10 वरती आहे. 1 षटकार 1 चौकार. दमदार बॅटिंग. आई चेंडू जबरदस्त खेळलाय. या चेंडूवरती आघात, चेंडू भिरकावून दिलाय प्रेक्षकात. षटकार. आकाशचा माइंडसेट जबरदस्त आहे. डगआउट मधनं सेट होऊन आलेला आहे. आघाडीचा फलंदाज. आता फारसं चांगलं टायमिंग नव्हतं, परंतु तरी सुद्धा बॅट अगदी वेगाने फिरली होती, त्यामुळे बॅटची मोठी खडा घेऊन चेंडू फायनली त्या क्षेत्राच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे आता बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. गुंडे स्पॉटवरती गोलंदाजी. गोलंदाज पारकडून षटकार, चौकार, षटकार आणि डॉट बॉल. धावसंख्या 16. आपण पाहतात SP बॉयज ट्रॉफीचा अद्भुत विहंगम सोहळा. याची देई याची डोळा, प्रेक्षक झालेत गोळा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता चांगला बाउन्स होता. यापूर्वी लेंथ बॉल म्हणजे 4 मीटरमध्ये टाकलं चेंडू होता आणि त्यानंतर आता चेंडू टाकत असताना थोडं आणखीन मागे टाकला. हार्ड लाईनवरती गोलंदाजी केली जाते पार्थ कडून. 6 मीटर, 4 मीटर, 5 मीटर, 2 मीटरचा योग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे. बिनबाद 16. ऑन साईडला खेचून मारलाय, सॉलिड मारलाय. धमाकेदार बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आकाशने सांगितलं ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धाबा कुठले गेले आहेत. 22 धाबांची रैलूट आणि त्यामध्ये 3 षटकार, 1 खणखणीत चौकार. धावसंख्येला आल्या आकार. धावसंख्या सदली, धावसंख्या पुल्ली, धावसंख्या बहरली. स्वप्नवत स्टार्ट या अतिशय महत्वाच्या मॅचमध्ये ऋतवी 11 संघाकडून. 22 पन्नान. आकाश 22. धमाकेदार सुरुवात करून दिले. ब्रिलियंट बॅटिंग बाय आकाश. रॉकी ग्रुप B आणि सरावली B आपण तयार आहे टॉससाठी. लॉंगऑफच्या दिशेनं फटका तर सुंदर खेळलाय. पाण्यामध्ये चेंडू गेला त्यामुळे तिथे थांबलाय. आकाश आपल्या पार्टनर करता अजय करता धावतोय आणि अशा रीतीनं या 2 धाबा पूर्ण होतात. 2 धाबांनी अजय आपलं खातं खोलत आहे. धावसंख्या 26 धाबा. बिनबाद, नाबाद,
जिंदाबाद 24. आता वेळ या ठिकाणी अजयची. ही जोडी कमाल करते. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने धुबादार बॅटिंग. अजयच्या बॅटमधला षटकार. फटका सजवला, सुंदर रट्टोला. अजयचा बोलबाला. मिड विकेटला खेळलेला अप्रतिम षटकार. टायमिंग चांगलं नाहीये. थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुमचा सेट बॅट्समन स्टॅकरेनला आलेला आहे. आकाशला संधी मिळाली. ही संधी आहे, या संधीचं सोनं करण्याकरता तो तयार असेल. तन्मय गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 9 धाबा. धावसंख्या 31. ऋतवी 11 प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकांचा सामना. तिसऱ्या दिवसाचा खेळ. स्पर्धेचे उद्घाते शुभमजी पाद्यसाहेब. ऑन साईडला खेळायचं होतं, थोडा क्रॉस करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. हा सुरेख चेंडू आहे तन्मयचा. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केले. डॉट बॉल. आत्तापर्यंत या इनिंगमध्ये 3 डॉट बॉल आलेले आहेत. धावसंख्या 31 धाबा. हार्दिक आमच्याबरोबर आहे. स्कोरिंगचं अप्रतिम काम करत असताना एक चांगला समालोचक देखील आहे हार्दिक. तन्मय बंदाच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी करत असताना ओ हो बॅट्समन आकाश आलाय रंगात. त्याने चेंडू पाठवलाय ढगात. आकाश बाबा तुझी चर्चा या क्रिकेटच्या जगात. षटकार. सध्या मार्केटर मैदानावरती आकाशच आहे. 4 षटकार पट्ट्याने ठोकलेत. याही चेंडूवरती आघात. हवे चेंडू आहे. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. झेल पकडण्याचा प्रयत्न तितकासा चांगला नव्हता, आश्वासक नव्हता. कॉन्फिडन्स कुठेही दिसला नाहीये. चेंडूच्या खाली येण्यापेक्षा चेंडूपासून दूर राहण्याचा प्रयत्न. आणि ह्या प्रयत्नामध्ये आकाशला जीवनदान मिळाले. धावसंख्या आकाशची आता पोचते ती 29. 2 षटके समाप्त. 38 धाबा धापलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये करत असताना ऋतू इलनचे बेनीचे फलंदाज. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघताय SP वॉइस ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम. ऋतवी 11 38 धाबा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेले. गोलंदाजी मार्कवरती पार्थ. चांगला चेंडू टप्पापर्यंत आतमध्ये आला. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न झाला आणि थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी आकाशला. त्याचं विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. सेट बॅट्समॅन 10 चेंडूमध्ये 29 धाबा पट्ट्याने कुठल्यात. काय बॅटिंग केले बाबा. 38 धाबा धावपलकावरती. ऋतवी 11. पार्थ बाउन्सर टाकलाय. आपटबार अलकसा पील विकेट किपरने केले. पंचांनी फेटाळून टाकले. पहिले 2 चेंडू डॉट आहेत. सुरेख गोलंदाजी. आणि म्हणूनच या ठिकाणी या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये संधी दिली गेली गोलंदाज पार्थला. ही पार्टनरशिप आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या स्क्रीनवरती. तिसरा डॉट बॉल. एक्सलंट बॉलिंग बाय पार्थ. पहिल्या षटकात 22 धाबा खर्च केल्यानंतरही कर्णधारानं विश्वास ठेवला पार्थवरती. आणि पार्थ या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करत असताना प्रभावी गोलंदाजी. अकोटापदा चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डी स्क्वेअर लेग लावलाय. चेंडू पकडलाय, थ्रो केलाय. तोपर्यंत आरामात आकाशनं 1 धाव पूर्ण केले.
तो 20शीत होता तो 30शीत पोहोचलाय. आकाश 30, अजय 9, धावसंख्या बिनबाद 39, ऋत्वी 11. पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी. सुरेख गोलंदाजी पारची. वाह, फॅब्युलस बॉलिंग बाय पार्थ, अत्यंत दर्जेदार. पहिलं षटक महागडं होतं. या षटकात आत्तापर्यंत 4 डॉट बॉल. पाऊस पडतो त्यानं झाडं लावलेत, 4 झाडं लावलेत. IPL जर बघितलं असेल तर प्रत्येक डॉट बॉल म्हणजे ते झाड होतं आणि ज्याची आवश्यकता आहे. पाऊस पडलाय त्याचा फायदा घेत असताना पार्थ त्याचं पृथक्करण आहे. 2 षटकं टाकत असताना त्यानं धाबा खर्च केला 23. या षटकात फक्त आल्यात 1च धाव. अप्रतिम कामगिरी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ऋत्वी 11, बिनबाद नाबाद 39. कुंदन भूपेश गोलंदाजी मार्कवरती महत्वाचं षटक आहे. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 40. या इनिंग मधला पहिला वाईट बॉल. एक समालोचक स्कोरर असेल तर त्याचा फायदा दुसऱ्या समालोचकाला भेटतो. खूप चांगलं स्कोरिंगचं काम हार्दिक केणीकडून. दुसरा वाईट बॉल. भूपेश गोलंदाजी करत असताना नियंत्रण नाही आहे. धावसंख्या 40 धाबा दाबलकावरती. ऋत्वी 11चा संघ बॅटिंग करतोय. 22 अजूनही खातं खोललं गेलं नाही. लेग बायचं खातं खोललं गेलं नाही. नो बॉलचं खातं खोललं गेलं नाही. पण वाईट बॉलचं खातं आत्ता खोललं गेलं. पहिल्या 3 षटकामध्ये मिस्टर रेस्टन होता. वाईट बॉलची हॅट्रिक. आणि त्यानंतर आकाशामध्ये पहा. आकाशामध्ये एक पक्ष्यांचा थवा जो हळूहळू आपल्या घरट्याकडे जातोय. ते दृश्य पाहू शकता. आकाशामध्ये थंडगार वारा. बेचाळीस धावा दापलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. भूपेश गोलंदाजी मार्कवरती. खेळाची जबाबदारी आकाश. 30 धावा. 2 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आकाश अजयनं. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पार्थनं कमबॅक केलं. पुनरागमन. अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 1च धाव खर्च केली. आता मात्र हा चांगला फटका आहे. मार्केटमध्ये आकाशची हवा. आकाशने सांगितल्या घेऊन टाक 6 धावा.
आहेत 54. आणि आकाशचा विचार केला तर आकाश एक जबरदस्त खेळाडू आहे, क्रिकेटपट्टू आहे, कबड्डीपट्टू आहे. क्रिकेटपट्टू आणि कबड्डीपट्टू हे लोणच्यासारखे असतात. लोणचं जेवढं मुरणार ना तेवढं ते खूप चांगलं लागतं. क्रिकेट आणि कबड्डीमध्ये पण तसंच आहे. जेवढे क्रिकेटपट्टू आणि कबड्डीपट्टू हे क्रिकेट खेळणार, कबड्डी खेळणार, तेवढे ते परिपक्व होत असतात. 4 षटकांचा खेळ. धावसंख्या बिनबाद नाबाद 54. चला खेळ थांबू नका, खेळ थांबू नका. रॉकी ग्रुप सरावली, चला लवकर, टॉससाठी यायचंय. रॉकी ब संघ सज्ज आहे. सरावली बी आपण टॉससाठी या. आफ्टर कंपटीशन ऑफ 4 ओव्हर नाव स्कोर ऑफ 54 पण एक्सलंट बॅटिंग बाय आकाश. अजय एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि आता निर्णायक षटकामध्ये भूपेशच्या नंतर रुपेश गोलंदाजी करता आलाय. 7 डॉट बॉल आले होते जेव्हा भारतने गोलंदाजी केली, अप्रतिम मारा केला होता. त्यानंतर आलेला षटकार पुन्हा एकदा ऊर्जा देऊन जातोय आकाशला. रुपेश गोलंदाजी मार्कवरती 10 ते 12 पॉईंटचा बॉलिंग मार्क. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू, एक्स्ट्रेक्शन थोडंसं खराब झालंय, पण आमच्या बाजूला पडत आहेत, आत करतात समांतर, धावा येतात अवांतर आणि धावसंख्या अब तक 56 धाबा धापलकावरती. मिस्टर इस्टा धावसंख्या 57. साई स्पोर्ट आणि सिद्धिविनायक आपण देखील रिपोर्टिंग करा. 57 पन्नास. आकाश 42, अजय 9. पहिले 2 षटकात धावांचा वेग प्रचंड होता, खूप जबरदस्त बॅटिंग केली, आक्रमण केलं गेलं होतं. त्यानंतर धावांचा वेग मंदावला, पार्थनं जबरदस्त कमबॅक केलं आणि त्यानंतर आता पहिला धक्का ऋतवी 11 संघाला बसतोय. या मॅच मध्ये अजयने केल्यात 9 धावा आणि आता पहिला गडी बाद. साई आला म्हणजे तो एनर्जी घेऊन आला. 58 पमान. मनाचे राजे संघाचा बेस्ट फिल्डर साई. ओ हो आकाश तो दाखवते आपला क्लास आणि त्याची बॅटिंग एकदम झकास. षटकार. एक ऋत्वी 11. आकाशचं अर्धशतक पूर्ण झालं. आकाश आपली बॅट, आकाश तुमची जरा बॅट वरती करा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आकाशसाठी. आकाशचा जबरदस्त षटकार. वीरेंद्र सेवागच्या स्टाईलनं अर्धशतक पूर्ण केले. ऑन साइडला ही फटका जबरदस्त आहे. आकाश आपला दाखवतोय क्लास. आकाशची बॅटिंग झकास. षटकार. जबरदस्त अर्धशतक धोनीच्या स्टाईल मध्ये पूर्ण केलंय आकाशने. किरण तिवाड ते नाचतायत, पावसात नाचतायत. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण होतील. अफलातून बॅटिंग. 2 आकाश मैदानावरती आहेत आणि त्यापैकी शानदार इनिंग
दमदार बॅटिंग आकाशने केले. कबड्डीपट्टू पण आहेत. कबड्डीचा खेळ देखील जबरदस्त खेळतो तो. उंच कुरा खेळाडू, मजबूत बांध्याचा. ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. षटक या ठिकाणी निर्णायक सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असताना दापलकर धाबा पृथ्वी इलेव्हन संघाने उभारले आहेत. 72ला 1, 72 पमान. आकाश प्लेइंग 157. 24 चेंडूमध्ये 57 धाबा त्यांना कुठल्या आहेत. आणि हाही फटका सुरेख आहे. चौकारानं सामना अर्थात पहिली इनिंग समाप्त होईल. या अतिशय महत्वाच्या सामन्यामधील आकाशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना, तर एकदा मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर करा. हा कबड्डीपट्टू आहे, हा क्रिकेटपट्टू आहे आणि आपल्या भारतात ते चांगले सर्वात चांगले फटके खेळत असताना प्रेक्षकांची मनं जिंकलेत. शेवटच्या चेंडूवरती या पट्ट्यानं ठोकलाय. वा 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 आकाश. स्पर्धेतलं आणखीन एक दमदार अर्धशतक आज आकाशच्या बॅट आलंय. अर्थात आकाश तुमची बॅट जे थोडी वरती करा. महानतेच्या आज जबरदस्त बॅटिंग करत असताना तो कबड्डीमध्ये महान आहे, क्रिकेट पट्टू म्हणून महान आहे. मैदानामध्ये सांगत असताना आकाश 30 चेंडूमध्ये 77 धाबांचं आव्हान ठेवले गेलेलं आहे. या मॅचमध्ये येईल मजा, कुठेही जाऊ नका. तत्पूर्वी रॉकी ग्रुप आणि सरावली बी टॉससाठी यायचे. आपल्या व्यासपीठाच्या समोर हा टॉस केला जाईल. रॉकी ग्रुप बी आणि सरावली, आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सरावली आणि रॉकी या दोन संघादरम्यान हा महत्त्वाचा सामना. हेड इज अ कॉल, इट इज टेल. सरावली संघाने टॉस जिंकलेला आहे. चिराग थँक्यू सो मच. काय डिसिजन असेल? फिल्डिंग. स्माईल आलंय का? खुश झालंय टॉस जिंकल्याबद्दल. पाऊस पडतोय. एका बाजूला एकतर घरी बसायचं आणि तिथून मॅच बघायच्या, किंवा प्रत्यक्ष मैदानात उतरायचे आणि 2 हात करायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे. आता या मॅचमध्ये पावसात भिजताना क्रिकेट खेळण्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो. हो, वेगळाच असतं. शाळेत आपण जातो तिथे भिजतो, तो एक वेगळा आनंद असतो. हो, वेगळाच असतं. एक्साइटमेंट कुठे? शाळेत जात असताना की क्रिकेट खेळत असताना? क्रिकेट खेळताना. क्रिकेट आवडता खेळ आहे. तुमचा आवडता खेळाडू कोण आहे? रोहित शर्मा. पहिल्या षटकात जर विकेट घ्यायचं तर किती घ्याल? 2. पहिल्या षटकात किती धावा? 15. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा सांगणार तितकं कमी आहे. खूप छान स्पर्धा आहे. मजा येते खेळताना? खूप मजा येते. पावसात भिजताना मजा येते की फक्त क्रिकेट खेळताना? काय नक्की काय? क्रिकेट खेळताना मजा येते. ऑल राईट. तुम्हाला शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना शुभेच्छा. सर्वांनी संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रॉकी ग्रुपला या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये बॅटिंग करायची आहे. क्रिकेटचा खेळ आणि त्याचबरोबर आता पडलेला पाऊस आणि मग समजा मका खायला मिळाला ना तर मजा येते, आणि गरम गरम भजी खायला. पण आज संकष्टी आहे ना, तर मोदक खायला मजा येईल. तर मोदक आलेत आमच्या समालोचन कक्षामध्ये, आणि अश्विन तुमच्यापर्यंत पण मोदक पोहोचणार आहेत थोड्याच वेळात. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. कॉम्बॉक्समध्ये ऐकूया
सुप्रसिद्ध समालोचक प्रमोद शेडगे यांचा मधुर आवाज. थँक्यू व्हेरी मच. प्रशांत जाधवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन शुभमजी पादेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या स्पर्धेचं. सातत्याने प्रत्येक जण मात्र या स्पर्धेचं गोड कौतुक करत असतो, कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आणि प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत ते सुद्धा सांगत असतील, वा काय अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते या 6 दिवसात. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या मोमेंट्स आपण पाहू शकणार आहोत. सध्या आकाश गावड, त्यानंतर पॉप अर्थातच प्रवीण यांचं सुद्धा आगमन होत असताना पाहायला मिळतं. निखिल गावड, आगरीदादा 007 हास्य सम्राट सध्या आपल्याला निखिल गावड यांना आपण सातत्याने पाहिलंय. मग विकास असतील, मग धनेजी गावड साहेब असतील, आणि संपूर्ण एडिटिंग जी आहे ती राजेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र बॉल निघून जाईल सेफ झोनमध्ये. तत्पूर्वी सिंगलमधून डबल 2 रन्स. जागृत एक टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून डेफिनेटली पाहायला मिळतात. आणि नेहमी शुभमजी पाध्ये जेव्हा जागृत बॅटिंगला येतो ना, त्यावेळेला एक वेगळं प्राईज त्यांच्यासाठी स्पेशली लागलं जातं, कारण जवळचे जीवाभावाचे मित्र आहेत. क्या बात आहे. म्हणजेच अगोदरच मेसेज दिलाय की सध्या तरी लावू नका, कारण विनिंग झाल्यानंतर जे काही बक्षीस लावायचं असेल ते लावा, कारण जिंकल्याचा आनंद वेगळाच असतो. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. 77 धावांचं टार्गेट सेट केलं. आणि आकाश गिरत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. आणि काय अप्रतिम. काही प्रेक्षक वर्ग तर मात्र टी शर्ट काढून सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. अर्थातच विकास किनी त्या ठिकाणी समोरच आपण पाहू शकाल सध्या मॅचला एन्जॉय करत असताना. आणि आय थिंक सो माकुल स्टारच्या मैदानात जो विकास किनी यांनी झील टिपला होता तो अप्रतिम पाहायला मिळाला होता. आणि या रिव्ह्यू घेतला गेलाय व्हाईटसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने, आणि हात करतायत ते, म्हणजेच मी या ठिकाणी पोहोचलोय. आणि तो झेल मात्र अविस्मरणीय होता. क्या बात आहे. मॅचला एन्जॉय करतायत. शुभमजी पाध्ये यांनी सुद्धा ती चांगली माहिती दिली आम्हाला की झेल टिपण्याचा आनंदच वेगळा असतो. कांदरवनच्या मैदानात निखिल गावडने सुद्धा जबरदस्त झेल टिपला होता. या आठवणी आहेत. आणि शुभमजी पाध्ये यांच्या माइंडमध्ये सुद्धा फार त्यांची मेमरी सुद्धा शार्प आहे. 3 रन झालेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ. तीन धावा झालेत. षटक क्रमांक पहिलं. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मनीष टू अमर. यावेळेला अमरचा हा फटका फसलाय की काय. बराच वेळ चेंडू उंचीवर जातोय आणि ते जजमेंट चुकलं. 1 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉलने मात्र सीमारेषा गाठली. चौकार. गुड शॉट. 4 रन. चिराग वैते कुठेही असतील तर प्लीज या. पण 5 बॉलचा खेळ झालाय. 7 रन झालेले आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. साई पाध्ये यांना सुद्धा आपण पाहताय सध्या ऑन साईडला. खूप चांगला फटका तर आहे, परंतु त्या ठिकाणी बराच वेगाने धावत आले.
आप्पा जेव्हा धावता त्यावेळेला आपण शरीराची काळजी सुद्धा तेवढीच घ्या. आपली जबाबदारी खूप मोठी आहे आपल्या घरच्या परिवाराची आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आपल्या स्वतःच्या मेहनतीने चांगले प्रयत्न केले होते. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 9 वर जाऊन पोहोचली गेली पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. 77 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 24 बॉल 68 विजयासाठी. निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. स्मार्ट ग्रुप आज थोडासा निराश असेल खूप, कारण 90 धावा ज्या ठिकाणी मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती. 24 बॉल 68 रन. SP बॉयज ट्रॉफी सध्या आपण अनुभवतायत. या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन. मॅच विन करून दिली जागृतने तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. शुभमजी पाध्ये साहेब यांच्या वतीने चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला होता. तर कदाचित उसळी घेतली असती, जर थोडासा टॉस झाला असता तर कनेक्ट होऊ शकला असता बॉल, परंतु थोडासा खाली राहिला नाही. मात्र बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर, एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 24 नंबरची जर्सी परिधान केले. चांगला बॉल, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चांगली गोलंदाजी केली आणि आकाश गरत तेवढ्याच तातडीने मात्र चांगली विकेट किपिंग करत असताना एक कबड्डीपट्टू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. आपल्या मातीतला खेळ हुतुतू हाडुडू आणि ते स्लोगन मात्र आकाश घरच्या माइंडमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. चांगला बॉल होता, खोलवर बॉल, ऑन साईडला पायावरचा बॉल, मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. फेकी खराब झाली. 2 रन्स मिळतील आणि या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. यस रन, 1 रन शॉट. 1च रन मिळेल. म्हणजेच एवढी सगळी मेहनत करत असताना फक्त 1च रन मिळाली. कधी कधी होतं, ज्या वेळेला तुम्ही दुसरी धाव घेता त्यावेळेला ती बॅट बरोबर तुम्ही स्लाइड करत नाहीत, ग्राउंडिंग करत नाहीत आणि त्यामुळे ती शॉर्ट रन येते आणि तेच पाहायला मिळालं. 10 रन. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय आउट लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. मॅग्निफिसंट शॉट. आत्मविश्वासाचा हा आवाज त्याच्या बॅटमधून आला होता. चांगला फटका खेळलाय आणि सरळ बॉलला मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी पाठवलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ऍक्शन रिप्ले सातत्याने आपण पाहतोय. सिद्धांत कदम चांगलं मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली कौतुक करावं लागेल वेळेच्या बाबतीमध्ये. ते नेहमीच शार्प आहेत. गोरेगाव वरून बरोबर सकाळची ट्रेन पकडून आपला सेटअप रेडी करण्यासाठी इथे हजर राहतात. अपडाऊन करतात. ऑन साईडला हुक केलंय. जागृतच्या बॅटमधून 6 धावा बुक केलेत. SP बॉयज ट्रॉफी षटकार. काय बॅटिंग सुरू आहे सध्या. जागृतच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 6 धावा. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला एक्झिक्यूट करत असताना सरळ फेकून दिला हुकच्या फटक्यात. 6 धावा. संघाची धावसंख्या 22. नो लॉस. ऑन साईडला यावेळेला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 23 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा, 18 बॉल आणि 54 रन. बरोबर 18च्या सरासरीने खेळावं लागेल प्रति षटकामागे. 18 बॉल 54 रन. सध्या आपण हिरोची मोटरसायकल बाईक आपण पाहत आहेत. प्रत्येक षटकार, चौकार, विकेटसाठी 1-1 रनसाठी मात्र ती तळमळ, ती मेहनत जरूर पाहायला मिळेल. परंतु काही खेळाडूंना जेव्हा प्रश्न विचारतो की बाईक किंवा मॅन ऑफ द मॅच किती महत्त्वाची असते किंवा मॅन ऑफ द सिरीज किती महत्त्वाची असते, तेव्हा ते अगदी नम्रपणाने उत्तर देतात की आम्हाला मॅन ऑफ द सिरीजपेक्षा आमच्या संघाची कामगिरी चांगली झालेली आवडते. मग आम्ही चांगली कामगिरी केल्यानंतर संघ विजय होतो.
संघ विजयी झाल्यानंतर जेव्हा मॅन ऑफ द सिरीज मिळते तेव्हा मनाला एक समाधान मिळतं आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे स्वतःसाठी न खेळताना आपल्या संघासाठी आपण कसं खेळायचं हे कित्येक फलंदाज गोलंदाज जाणत असतात आणि त्यामुळे आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. ग्रामीण क्रिकेट डेव्हलप झालंय आणि त्यामुळे मात्र आता खेळाडू सुद्धा ISPL पर्यंत पोहोचले गेले. त्याचं एकमेव कारण त्यांची जिद्द, त्यांची मेहनत. 23 धावा, चांगला बॉल. आज मात्र डॉट बॉलचे प्रमाण खूप वाढताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी केले, बरोबर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. गुडलेन स्पॉटला ऑफटमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करत असताना जागृत तेवढी मुवमेंट त्याची पाहायला मिळत नाहीये. बॅट थोडीशी उशिराने फिरते, बॉल अगदी जलद गतीने कधी कधी जातो आणि अशा वेळेला बॉल सुटल्यानंतर, कारण ओलसर खेळपट्टी आहे, पाणी साचलेलं आहे, स्किट होतात बॉल, यावेळेला टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. यावेळेला लो फुलटॉस बॉल ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलं. षटकारासाठी आभाळाला मान वंदना देणारा हा षटकार जागृतच्या बॅटमधून 6. तिसरं षटक हे प्रगतीपथावर 77 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज मनीष आपल्या कोट्यातील दुसरं षटक आहे. 14 रन्स आतापर्यंत खर्च केले. चांगली गोलंदाजी, सध्या तरी इकॉनॉमिकल गोलंदाजी केले. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर राजू भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. मिस्टर दगडू यांना सुद्धा आपण पाहू शकाल. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य खूप चांगलं असतं आणि राजू भोईर यांना खूप चांगली साथ देत असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. डॉट बॉल. जागृत स्ट्रगल करतायत. आज उज्ज्वल हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना रॉकी ग्रुप टेंबे खोडाव्याचे सदस्य मग अजय पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे, मात्र फिल्डर फार वेगाने धावत आले होते. आय थिंक सो कल्पेश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 46 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये 46 रन. 13 बॉल 46 रन. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सुपर लाईन अँड लेंथ. आज जागृत हवं तसं मात्र अपेक्षित क्रिकेट पाहायला मिळत नाहीये. इतर वेळेला हे मैदान त्यांनी गाजवलंय. 12 बॉल 46 रनची आवश्यकता असेल. 12 balls remaining and 46 run required to win. 12 बॉल आणि 46 रन. आपल्याकडे वेळ आहे तर सिद्धांत कदम चौथ्या दिवसाचा ड्रॉ मात्र या वेळेला ऑन स्क्रीनवर दाखवतील. डे 4 मध्ये आपण उद्याच्या दिवसात येणार आहोत आणि 4 जुलैचा दिवस असेल. पहिला सामना अगरवाडी वर्सेस विलंगी. दुसरा सामना लव बॉईज डोंगरे वर्सेस ओमकार बॉईज एडवन. तिसरा सामना हरबाई कोरे वर्सेस चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. NCC तिगरे वर्सेस आई सतवाई खार्डी आणि श्री गणेश नगावे वर्सेस खार्डी. अशा प्रकारचे 10 टीम्स उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच सिद्धांत. चांगला बॉल होता. स्लोवर 1 बॉल अगोदरच ओळखलं होतं. ऑन साईडला मात्र खेळून काढलंय. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. जागृत स्वतःकडे कॉन्फिडन्स ठेवतोय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, परंतु गोलंदाजांनी चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आतापर्यंत. सध्या जागृत नाराज. ज्या पद्धतीने मात्र आता षटकार चौकारांचा पाडा बोलतील का आणि बोलावंच लागेल. 45 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 45 नंबरची जर्सी म्हणजेच रोहित शर्मा पद्मश्री पुरस्काराने पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर विराट कोहलीनंतर रोहित शर्मा अप्रतिम कामगिरी केले. भारत सरकारने त्याची मात्र जरूर दखल घेतली आणि पद्मश्री अवॉर्ड्सने मात्र आपण पाहिलं तर सन्मानित केलं. 32 रन झाले, 32 रन आणि असा एकमेव खेळाडू होता. या बॉल नंतर आपण जाऊया. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्लिक केलंय.
एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये ओले चिंब होत असताना खेळाडू रोहित शर्मा T20चा जेव्हा वर्ल्ड कप झाला तेव्हा ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्माची निवड केली. असा जगातील एकमेव असा खेळाडू जो क्रिकेट खेळत असताना सुद्धा त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या तरी स्थिर राहिले. 34 वर जाऊन पोहोचली गेली. 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. येणारे बॉल आहेत 9 आणि श्रीराम एन्जॉय टीम 8 बॉल. स्विच हिट सगळे प्रयत्न केले जागृतने परंतु काही मिळत नाहीये बॅटच्या रडारमध्ये. स्लोवर 1 बॉल. चांगली गोलंदाजी आणि स्पेशली थिंकिंग चांगली वापरले. कारण गोलंदाजांना माहिती आहे इथे मी जेवढ्या वेगाने टाकेन तेवढ्या वेगाने मात्र जागृत बॅट फिरवेल आणि षटकार येतील. इथे स्लोवर 1चा जास्तीत जास्त मारा केलाय पहा. फ्लाईट बॉल. ह्या वेळेला मात्र बॉलला फ्लाईट दिली आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना मात्र आकाश घरात जुनं क्रिकेट आठवतोय की पंचांना विचारून गेले नाही आहेत म्हणून त्यामुळे लगेच अपील केली गेली होती. परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. एकदा का बॉल तुम्ही गॅदर केला तिथे डेड होतो आणि इथून 43 रन 6 बॉलमध्ये 43. 6 बॉल आणि 43 रन हे सामन्याचं समीकरण. टप्पा पडल्यानंतर बॉल स्किट होताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. गोलंदाजांनी दबदबा कायम राखलेला आहे. वर्चस्व राखलेला आहे. गोलंदाज अमोलला आपण पाहतायत. अप्रतिम चांगला बॉल. आकाश घरातला ॲडव्हान्टेज शुभमजी पाध्ये साहेब मिळाला असेल कारण पहिल्या दिवसात ते मॅचला एन्जॉय करत होते डोंगरावरून आणि त्यांनी बरोबर निरीक्षण केलं आणि धुव्वाधार बॅटिंग केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर थांबले. हळूहळू विजयाच्या दिशेने आणि इथे विकेट डाऊन. अखेरकार मात्र अमरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला परीक्षण निरीक्षण करणं फार गरजेची गोष्ट असते. जर तुमची मॅच ऑलरेडी जर अगोदर तुम्हाला लॉट्स पाठवले तर तुम्ही 1 तास जर अगोदर आलात आणि ग्राउंडची परिपूर्ण शहानिशा केली तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट तुम्हाला 101% मिळतो. जर तुम्ही वेळेवर आला, टॉस झाला, लगेच फिल्डिंग किंवा बॅटिंग आली तर त्याची तुम्हाला मात्र कधीही रिझल्ट तुमचा जो असतो तो 0 असतो. ज्यावेळेला तुम्ही अर्धा तास किंवा 1 तास जर लवकरात लवकर आलात तर त्याचा रिझल्ट तुम्हाला 101% मिळत असतो. हे क्रिकेटचा नियम सांगत असतो. सातत्याने आपण पाहतो हे नियम जर तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून स्वतःला बनवले तर डेफिनेटली त्याची मात्र तुम्हाला हॅबिट होऊन जाईल. अन्यथा काही वेळेला आपण पाहिलं उशिराने फिल्डर येतात त्यावेळेला त्यांना काहीच समजत नाही. मग अशा वेळेला ते आऊट होतात आणि संघाला त्याचा फटका लागतो. हे आपण सातत्याने कित्येक वेळा पाहिलेलं आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ सुद्धा खूप महत्त्वाची आहे. बॉलला सोडून दिलं होतं. पंच हळूहळू मात्र यावेळेला वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. 1+4 मिळतील 5 धावा. खूपच बॉल मात्र आकाश लेझी राहिले होते थोडेसे. त्यानंतर मात्र फिल्डर सुद्धा लेझी राहिले. वाकलेच नाहीत, झुकले नाहीत कारण माहिती आहे खूप बँक बॅलन्स आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा स्ट्रगल केलं. एकंदरीत पार्थला आपण पाहतायत नॉन स्ट्राईक एंडला आहे जागृत. सध्या आपण पाहिलं 21 बॉल आणि 26 रन. असं कधीच पाहिलं नव्हतं जागृतला सध्या तरी या मैदानात. फुलटॉस बॉल पाठीमागे खेळले ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. नो बॉल. 9+6 बाणासारखा वेगवान बॉल मात्र निघून गेला ॲज अ रॉकेट प्रमाणे. जागृतच्या बॅटमधून 7 रन मिळतील. खूपच कमरेच्या वर होता हा बॉल. बरोबर एक्झिक्यूट केलं. 6 धावा येत असताना 7 रन. या बॉलवर संघाची धावसंख्या 40-37 रनची आवश्यकता. 1 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे.
ऑफ साईटला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम ऋत्वी 11 अँड हार्ड लक श्रीराम एन्जॉय